ऍक्टर म्हणून सरेंडर व्हायचं आहे आपल्याला. आई हैव टू डू समथिंग. बॉडी ट्रांसफॉर्मेशन 53 किलो का. ती मराठीतच करावीशी का वाटली? माँ का जो ताकत मिला ना, इसके लिए आपके सामने हूँ. नमस्कार, मी उपेंद्र लिमये. सध्या एका मराठी चित्रपटाची चर्चा फक्त मराठी प्रेक्षकांमध्येच नाही तर अमराठी प्रेक्षकांमध्ये भरपूर आहे. याचं कारण म्हणजे त्या चित्रपटाचा टीजर, त्या चित्रपटाचा ट्रेलर. मिलियन्समध्ये व्ह्यूज त्या ट्रेलर आणि टीजरला मिळालेला आहे. भरपूर प्रतिक्रिया येत आहेत आणि त्या चित्रपटाचं नाव आहे माझी प्रार्थना. या चित्रपटाचा सबकुछ आमचा मित्र पद्मराज नायर आपल्या बरोबर आहे. आपण या माझी प्रार्थनाच्या प्रवासाबद्दल आज अत्यंत सविस्तरपणे त्याच्याकडनं समजून घेऊया. हा प्रवास त्याच्याकडनं जाणून घेऊया. पद्मराज, सगळ्यात पहिल्यांदा मुळात तू दाक्षिणात्य, पण तुझी कर्मभूमी मुंबई, आपला महाराष्ट्रामध्ये गेली 25 वर्ष तू काम करतोयस ह्याच क्षेत्रामध्ये. पद्मराज गेली 22-23 वर्ष ऍक्टिंग कोर्सेस घेतो त्याच्या इन्स्टिट्यूट मार्फत आणि ही त्याची पहिली फिल्म आहे जी, जसं मी म्हणालो की सबकुछ पद्मराज नायर असं आहे. लेखक, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, गाणी, ऍक्शन सिक्वेन्स म्हणू नका, सगळं 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 वन मॅन शो याचा आहे. तर ह्या माझ्या प्रार्थनेच्या प्रवासाविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यात पहिलं, 22 वर्ष या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर आता तुला स्वतःचा हा चित्रपट का करावा असा वाटला, आणि म्हणजे त्याचं काय मोटिवेशन होतं, काय ट्रिगर पॉइंट होता, आणि तो मराठीतच करावा असा का वाटला, या सगळ्याच प्रवासाविषयी आम्हाला जरा सविस्तरपणे सांग. थैंक यू सो मच फॉर दिस काइंड इंट्रोडक्शन अबाउट मी. थैंक यू सो मच. पहले तो मैं बताऊंगा कि इनिशियल से इस इंडस्ट्री में हूँ 22 साल से, और महाराष्ट्र में हूँ, जबकि आई एम ए साउथ इंडियन. पर हमेशा से मन में था कि मुझे फिल्म डायरेक्ट करना है, ऐसा कुछ करना है जो इतिहास दर्ज हो जाए. अदरवाइज 22 साल में मैं कई सारी फिल्म्स कर लेता, लेकिन कहीं ना कहीं अपने आप को रोक कर रखा था. फीलिंग थी कि आई शुड मेक समथिंग जो मुझे प्राउड फील कराए कि एज ए डायरेक्टर व्हाट यू हैव मेड समथिंग. सो अभी चर्चा चल रही है पूरे मार्केट में, लोग बातें कर रहे हैं, एंड आप भी नोटिस कर रहे हैं, जनता नोटिस कर रहे हैं. बहुत अच्छा लग रहा है. इट इज़ प्राउड मोमेंट फॉर मी. इसकी जर्नी शुरू हुई 2020. पूरे दुनिया में कोविड का इम्पॅक्ट था, सब अपने घर पे बैठे थे. सर्वांचा मनात होता का घरी बसून काय करायचं. आणि मी बेसिकली या इंडस्ट्रीमध्ये मला दुसरा काय माहीतच नाही. मला फक्त अभ्यास करायचा, शिकायचा, फिल्म बघायचा, डायरेक्ट करायचा स्टुडंटना, तेच माहिती होता. आणि ऑल ऑफ सडन घरात बसायला लागला. तो दिमाग में ऐसा फील हुआ कि यार मुझसे नहीं होगा, आई हैव टू डू समथिंग. तब उसकी कहानी शुरू हुई माझी प्रार्थना की. शुरुआत एक कुत्ते से हुई. इट विल बी अ फनी थिंग फॉर यू और ऑडियंस, बट इसकी कहानी ना जनता तक पहुंचनी चाहिए, जो मैं आपके साथ शेयर करूंगा. कोविड का वक्त था और पूरा दुनिया अपने घर पे थे, और आई हैड ए वेरी मैसिव फिल्म स्कूल. बहुत बड़ा स्कूल था जहाँ पे देश विदेश से भी बच्चे आते थे सीखने के लिए. मेरे हॉस्टल्स थे, वहाँ पे आके बच्चे सीखते थे और फिल्म इंडस्ट्री में एज एन एक्टर, डायरेक्टर बन के जाते थे. ऑल ऑफ सडन कोविड का इम्पैक्ट की वजह से पूरा दुनिया बंद हो गया और मेरी स्कूल भी बंद हो गई, और उसे मेंटेन नहीं कर पाया मैं. ओके. तो उस वक्त में इतना डिप्रेशन था मुझे, पर मैं बाकी लोगों को देख रहा था. वो लोग का डिप्रेशन देखकर मुझे लगा मेरा डिप्रेशन कुछ नहीं है. तो जैसे कोविड का जो प्रोसेस था, उस प्रोसेस में अकेलापन बहुत ज़्यादा खा रहा था. तभी मैंने एक छोटी सी जगह देखी कि अभी ये स्कूल यहाँ मेंटेन नहीं कर पा रहा हूँ, मला कुठेतरी जावं लागेल, नवीन शोधावं लागेल, नवीन जगह. और वहाँ जाकर के मैंने एक छोटा सा ऑफिस लिया, लाइक 2500 स्क्वायर फीट का, 2500 स्क्वायर फीट का. पहले इट वाज अराउंड 14,000 स्क्वायर फीट. ओह, ह्यूज. वहाँ से मैं इस जगह पे आया और वहाँ पे मैंने डिपॉजिट वगैरह दे करके वो जगह को अपना एक अच्छा सेटअप बनाया. तो पहले दिन मैंने देखा कि एक कुत्रा माझा दाराजवळ येऊन बसलेला, वयस्कर होता, 14-15 साल का था, आणि कॅटरक होता त्याला, और मेरे दरवाजे के सामने बैठ के मुझे ऐसे देख रहा था. सो आई वॉज कनेक्टिंग. आई फेल्ट लाइक ही वॉज टॉकिंग टू मी कि मैं अकेला हूँ, और आई वॉज फीलिंग द सेम थिंग. तो मैंने उसको कुछ फीड किया. फीड करने के बाद मैं अपना काम करना शुरू किया.
मैंने शाम को देखा कुत्रा तिथंच बसलेला आणि संध्याकाळी पण तिथंच बसलेला. तो एक कनेक्शन हो गया और उसको मैं खाना देने लग गया. तो जब भी मैं अगर से वहाँ नहीं हूँ तो मैं मेरा असिस्टेंट को कहता था कि वेन एवर आई एम नॉट देयर यू हैव टू मेक श्योर कि आप वो डॉगी को खाना खिलाओगे. तो ऑल ऑफ सडन फिर जो मॉल वाले लोग थे वो लोगों ने एक्शन लेना स्टार्ट किया कि मॉल में ये डॉग आता है, इट्स नॉट अलाउड, वो गंदा करता है, वो सारी चीज़ें चल रही थी. तो मैंने मॉल को ईमेल किया कि प्लीज़ उसको फीड करने दो, बहुत बूढ़ा है, ज़्यादा जी भी नहीं पाएगा. सो दे स्टार्टेड टेकिंग एक्शन ऑन मी कि आप खाली करो जगह. आई वॉज इवन रेडी टू वैकेट द प्लेस जस्ट बिकॉज ऑफ इट. सो उस समय मैं माझी प्रार्थना का जो लोकेशन हंटिंग के लिए मैं कोंकण आया. और कोंकण में मैं इतना बिजी हो गया 1 डेढ़ 2 3 महीने तक. तो मेरी टीम मुझे कॉल करके बताती थी कि सर डॉगी इज़ लुकिंग फॉर यू, वो हर जगह से भाग भाग के आ रहा है पर आप नहीं हो और उसको मार के भगाया जा रहा है. खूप जास्त फील झाला मला आणि भरपूर ट्रिगर झालो मी. मैं लोकेशन हंटिंग करते वक्त भी डिस्टर्ब रहता था. मतलब सारा काम छोड़कर आई टू स्पीक टू माई टीम कि उसको कैसे भी जाके आप खाना खिलाओ, मेक श्योर कि उसको वो भूखा नहीं सोना चाहिए. उसको दिखता भी नहीं था, कैसा कैसा करके आता था ऊपर. तो उसके बाद मैं जब 1.5-2 महीने के बाद रिटर्न आया मैं, तो मेरे असिस्टेंट ने कहा सर 1-1.5 महीने से उसको खाना नहीं खिला पा रहा हूँ क्योंकि वो दिख नहीं रहा है. सारे रास्ते बंद कर दिए थे मॉल में घुसने का. अच्छा. तो एक दिन कोइंसिडेंटली मैंने देखा मेरे सामने वो मॉल की एंट्री में सोया हुआ है. जैसे ही उसको देखा आई जस्ट गॉट शैटर्ड. मतलब वो यू हैव सीन दी सीक्वेंस वेयर मैं स्टार्व कर रहा हूँ, जो आज बातें चल रही है पूरी दुनिया में कि बॉडी ट्रांसफॉर्मेशन 53 किलो का. वो एक्चुअली वो डॉगी था. मतलब वो स्टार्व कर रहा था. ऐसा नहीं है कि उसको कोई खाना नहीं खिला रहा है या उसको वो किसी के हाथ से खाना खाने के लिए तैयार नहीं था. ही वांटेड माय लव कि मैं आके उसको अपने हाथों से फीड करूं. सो ही वाज स्टार्विंग फॉर मी, प्यार के लिए. सो ना बहुत ज़्यादा टूट गया मैं अंदर से. मैं हॉस्पिटल लेके गया, आई डिड ऑल थिंग्स फॉर हिम, लेकिन वो बच नहीं पाया. ओ. एंड तब मैंने एक फील ऐसा किया कि हमारे ह्यूमन में ये इमोशन नहीं है. हम लोग ऐसे मटेरियल चीज़ों के लिए भागते हैं जो हमारा कभी है ही नहीं, था ही नहीं. ये उनका जगह है और उनको ये जगह है ही नहीं. उनको मार के भगाया जाता है. तो वो ट्रिगर किया मुझे माझी प्रार्थना लिखने के लिए कि अगर एक नायक, फिल्म का नायक अपनी प्रेमिका को पाने के लिए किस हद तक जाएगा. अनकंडीशनल लव जो शायद उसको पता नहीं रिवेंज क्या है, उसे पता नहीं कि व्हाट इज कॉल्ड रिटेलिएट. और ऐसे व्यक्ति के लाइफ में एक ऐसा कोई खलनायक आता है उनको अपार्ट करने के लिए, तो वो कैसे लड़ेगा. तो वही हमारे फिल्म में देखा गया है और वही किरदार को लिखने में मुझे मदद मिली. एंड दैट्स हाउ इसकी उपज हुई और आपके सामने माझी प्रार्थना 9 तारीख को रिलीज हो रही है. सुपर सुपर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. नॉर्मली पहिला प्रोजेक्ट करत असताना बऱ्याच वेळेला असं होतं की मी त्याच्या लेखनाची जबाबदारी सांभाळीन किंवा मी त्याच्या दिग्दर्शनाचीच फक्त जबाबदारी सांभाळीन किंवा लेखक दिग्दर्शक एक वेगळा हायर करून मी माझ्या मेन रोलवरच फक्त कॉन्सन्ट्रेट करीन. असं सगळं असताना यातल्या सगळ्या ह्या गोष्टींची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर जी तू घेतलेली आहेस, हे जाणीवपूर्वक केलेलं आहेस का तुझ्यावर तेवढा ठाम विश्वास होता की या सगळ्या गोष्टींना मी ज्या पद्धतीनं न्याय देऊ शकेन तसं कदाचित दुसरं कोणी देऊ शकणार नाही, म्हणून मग लेखनही आपणच करावं, दिग्दर्शनाची बाजूही आपणच सांभाळावी, एक चांगली टीम घेऊन त्याच्यानंतर मुख्य भूमिकाही आपणच करावी. तर हे सगळे एकच करावं हा विचार डोक्यात पहिल्यापासून होता का तो परिस्थितीमुळे निर्माण झाला? ते परिस्थितीमुळे झालं. अच्छा. बेसिकली मी फक्त रायटर होता आणि डिरेक्टर होता. मला हे डिरेक्ट करायचं होतं फिल्म. तेच विजन होता, अल्टिमेट गोल होता माझा. जेव्हा लिहिलो आणि त्याचं रिक्वायरमेंट खूप जास्त होतं ना, ॲज अ रायटर फिक्शन लिहिताना तुमच्याकडे एक लिबर्टी असतं का तुम्ही काय पण लिहा आणि एक्झिक्यूट तुम्ही करा. आणि तसं मी नरेट करायला चालू केलं. भरपूर मराठी ॲक्टरांना नरेट केला. ओके. आणि खूप एक्सायटेड होतं की हे असं करणार, असं करून घेणार. मग स्लोली मी बघत जात होता का जे कोण आला ते लोकांनी सांगितलं का सर रिक्वायरमेंट खूप जास्त आहे तुमचं. तुम्ही जे मागतात की ॲज अन ॲक्टर यू हॅव टू कट डाऊन दिस मच ऑफ वेट विच इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. नोबडी हॅड डन इन द एंटायर वर्ल्ड. 10 किलो 15 किलो तुम्ही सांगा ते आम्ही करणार. आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये एवढा टाइम स्पॅन कोणी देणार पण नाही. मग तसं डिसअपॉइंट मी झालो. ऐसा सस्टेन करते करते 6 महीने तक मैंने इंतज़ार किया कि कोई एक्टर आ जाए ऑन बोर्ड और मैं शुरू करूं. आई वॉज लुकिंग एट माई प्रोड्यूसर एंड माई प्रोड्यूसर वॉज वेरी एंग्री कि यार पैसा फंडिंग रखा हुआ है लेकिन कोई आने को तैयार नहीं है, कहानी इतनी अच्छी है.
अब उस समय मैंने आपको कहानी भी भेजा था, इफ यू रिमेंबर दैट, और आपका एक बरोबर. मैसेज आया था कि आई हैव गॉन थ्रू अ लॉट ऑफ फिल्म्स बट ये स्क्रिप्ट बहुत अलग है, आई विल बी हैप्पी टू डू इट। तो मैं बहुत खुश हो गया, चलो यार इतना अच्छा कॉम्प्लीमेंट मिला है, अभी इसको शुरू करते हैं। और कोई भी एक्टर आने को तैयार नहीं है, मैंने वो आपको भी डिस्क्लोज नहीं किया था तभी। करेक्ट. हो. उसके बाद मेरे प्रोड्यूसर ने ये कहा कि सर आता फिल्म तुम्ही बंद करा, नाहीतर एक ऑप्शन देतो तुम्हाला, ॲज अन ॲक्टर तुम्ही उतरा. अँड मैंने एक सेकंड भी नहीं लिया, मैंने कहा की ओके, इफ यू आर गिविंग दिस अपॉर्च्युनिटी टू मी, आय विल डू इट. आणि ते चॅलेंज मी ॲक्सेप्ट केला आणि तुमच्या समोर ॲज अन ॲक्टर पण आलोय. नाही, पण मी प्रेक्षकांना मला हे सांगायला पाहिजेच की ते जे चॅलेंज होतं ते अत्यंत अघोरी होतं. म्हणजे बॉडी ट्रान्सफॉर्मेशनच्या अनेक किस्से आपण बघितले असतील पूर्वीसुद्धा. म्हणजे अगदी नटरंगमध्ये अतुल कुलकर्णींनी पण ज्या पद्धतीने केलेलं आहे, पण ज्या अघोरी पद्धतीत यांनी स्वतःला त्याच्यातनं घातलेलं आहे ते भयानक आहे. कारण की 53 किलो, मला असं वाटतं की हे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन मला वाटतं चित्रपटाच्या इतिहासामध्ये कधी झालेलं नाही आहे. तर तुझ्या त्या 53 किलोच्या प्रवासाविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कारण की ते नुसतंच म्हणजे ध्येयवेडं तर नाहीच आहे, तो त्या वेडेपणामध्ये एखादा जीवाचं बरं वाईट होऊ शकेल इतक्या मोठ्या प्रमाणावरचं ते रिस्कीसुद्धा होतं. तर त्याच्याविषयी जरा सविस्तर सांग की म्हणजे तुला डॉक्टरांची मदत लागली, तज्ज्ञांची मदत लागली, तुझा स्वतःचा तेवढा अभ्यास होता आणि एक्झॅक्टली मार्गदर्शन तुला कोणी केलं. आणि म्हणजे आपण सावरकरच्या वेळेस रणदीप हुडाचे पण अनेक किस्से ऐकले की त्यांनी 28 दिवसांमध्ये कसं एक 10, 12, 13 किलो वजन कमी केलं. पण हे 53 किलोचा जो फरक आहे, तर ह्याच्या एकूण प्रवासाविषयी जरा सविस्तरपणे सांग. जैसे की मैंने कहा की प्रोड्युसरनी सांगितलं मला आता तुम्ही करा ॲज अन ॲक्टर, मला ग्रीन सिग्नलच भेटला आणि असा ऊर्जा आला माझ्यामध्ये. आणि अजिबात माझ्या मनात नव्हता की मी ॲक्टिंग करणार. शाळेत पण मी ॲक्टिंग शिकवताना मी कॅमेराचा कधी पण पाठीमागे असतं. आय नेवर कम इन फ्रंट ऑफ द कैमरा बिकॉज आई एम वेरी शाय, इंट्रोवर्ट काइंड ऑफ ए पर्सन आई एम. एंड ऑल ऑफ सडन जब मुझे ये करना पड़ा तो मेरे लिए बहुत बड़ा चैलेंज था, लेकिन मैं तैयार था ये चैलेंज को लेने के लिए. एंड मैंने पेपर लिया और मैंने उसमें लिखना चालू किया. माई बॉडी वेट वॉज अराउंड 74 किलो और आई यूज टू कैरी अ लॉट ऑफ मसल, क्योंकि मैं 15-18 साल हो गए वो साल से मैं जिम कर रहा हूँ और एकदम हेल्दी रहता हूँ. तो सोचो जो बंदा 20 साल से अपने बॉडी को मेंटेन कर रहा है विद ए गुड फिजिक, अचानक उसको बॉडी को ख़त्म करना है. सो वो जहन में ऐसा कुछ नहीं आया है. व्हाट आई डिड, मैंने पूरा मेरा मील स्टॉप कर दिया एंड आई वॉज ऑन 1 एपल अ डे फॉर 5.5 months. अरे बाप रे. इनिशियली स्टार्टिंग के जो दिनों में आई यूज टू रन 32 किलोमीटर्स एवरी सिंगल डे. इफ यू नो थाना हिरानंदानी स्टेट, Yes. फ्रॉम मीरा रोड, थाना हिरानंदानी स्टेट से मीरा रोड, एंड आई यूज टू कम बैक. रात को 2 बजे भागता था मैं. ओ. मतलब इतना क्रेजी था. तो मैं भाग नहीं पाता था क्योंकि मैं एथलीट नहीं हूँ, मैं जिम करता हूँ, एथलीट नहीं हूँ. तो मैंने वो क्रेजीनेस से मैंने भागना चालू किया, 32 किलोमीटर कंप्लीट किया एंड आई वाज लाइक ए विनर. सेकेंड डे मॉर्निंग मेरा पैर जो था ना वो इतना ज़्यादा सूज गया एंड आई वॉज इवन अनेबल टू वॉक. एंड मेरा माइंड कह रहा था कि यार अभी क्या, बस हो गया, क्या करोगे. एंड दिस वॉज ओनली ए चांस वेर आई कैन डेब्यू माई फिल्म एज ए डायरेक्टर. 20 साल का उम्मीद था, 20 साल का इंतज़ार था, मैं खोना नहीं चाहता था. और मुझे याद है रात को 12 बजे ही मैं उठ गया. मैं 7, 7:30 को शाम को सो जाता हूँ. तो 12, 12:30 बजे उठ गया, हेडसेट लगाया कान में, आई स्टार्टेड लिम्पिंग एंड वॉकिंग एंड रनिंग और अगेन 32 किलोमीटर्स मैंने ख़त्म किया. ऐसे करते करते एक समय आया जहाँ पर आई यूज्ड टू चेक माई वॉच एंड यूज्ड टू रन लाइक एन एथलीट विथ 1 एपल अ डे. जस्ट इमेजिन 4 टुकड़े में काटता था मैं, एक सुबह, एक दोपहर को, एक रात को. ऐसा खाकर मैं दिन निकालता था. आई यूज टू हैव 2 टेबलस्पून ऑफ कोकोनट ऑयल ताकि मेरा ब्रेन एक्चुअली चलता रहे. और मैं बहुत पानी पीता था, बहुत पानी पीता था. तो इस तरीके से प्रोसेस करते 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 मैं उस पोजीशन पे आया. मैं करीबन एक 51 किलो का कुछ था. उसके बाद जो शॉट है, क्लाइमेक्स का शॉट है, जहाँ पे आप नहीं थे, वो क्लाइमेक्स का सीक्वेंस था. तो वहाँ पे मुझे ड्राई दिखना था. तो मैंने एक दिन का सोचा था पानी छोड़ करके मैं वो शॉट दूंगा. शॉट देते वक्त मैं एक्सपेक्ट कर रहा था कि वो मिस्ट मिलेगा मुझे. हैव यू सीन दैट मिस्ट? एक मिस्ट का सीक्वेंस है ब्यूटीफुल. तो गाँव वाले ने मुझे बताया कि सर इस टाइम पे ना मिस्ट आता है और आएगा पक्का. सो वी वर प्रिपेयर्ड विद द शॉट एंड एवरीथिंग. सुबह वो 7:30 बजे देखा तो कोई मिस्ट नहीं आ रहा है. सो माय एंटायर टेक्निकल टीम दे गॉट एंग्री ऑन मी कि सर आता पाणी पिया तुम्ही,
नाहीतर आम्ही सोडून जातोय. काहीतरी इथे विचित्र होणार आणि उसका जिम्मेदारी हम होंगे. I said कि नहीं, don't worry, I'm not going to die because until and unless I finish my film, I'm not going to die. ये पागलपन नहीं है, ये प्यार है आपके माँ के प्रति, मतलब आपके क्राफ्ट के प्रति. इतना पैशनेटेड हूँ मैं. तो फिर उस रात को आई वॉज जस्ट क्राइंग, जब मेरा टीयर्स भी नहीं आ रहा था, एंड आई वॉज प्रेइंग विट्ठल भगवान को. आई लव विट्ठल भगवान कि प्लीज़ कल का दिन अगर से मिस्ड नहीं आएगा तो पता नहीं मैं शायद उठ पाऊंगा कि नहीं उठ पाऊंगा. एंड नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग गाव वाले भागकर आए और कहा कि सर जरा बाहेर येऊन बघा काय. मी बाहेर जाऊन बघितलं आणि धुक येत होता, जैसे स्टॉर्म आता ना वैसे. करेक्ट. एंड आई टोल्ड माय कैमरामैन तन्नू बालक, आई लव हिम, तन्नू बालक, एंड आई टोल्ड हिम टेक द कैमरा, लेट्स गो फॉर द डिफरेंट शॉट्स. और वो सारे 1 या आधे घंटे के अंदर हमने वो सारे शॉट उड़ाए. जहाँ मैं चल नहीं पा रहा था, पूरा बॉडी सूख गया था. वो जो आपने वो शॉट देखा होगा, एक्सट्रीम शॉट जहाँ पे मैं सोया हुआ हूँ, वो सारे शॉट्स हमने कवर कर लिए. उसके बाद जो फील गुड मिला मुझे कि अभी खाना है. एंड दैट पॉइंट ऑफ टाइम आई वॉज 49 किलो. ओ बाप रे बाप. सो ये जर्नी ऐसा रहा. काफ़ी सारे ब्रेकडाउन्स हुए, फैमिली निराश हुई, सोसाइटी ने कहीं सारी बातें की कि यू आर अब्यूजिंग योर बॉडी. सो आई वॉज नॉट अब्यूजिंग माई बॉडी. एंड मैं ये रेकमेंड भी नहीं करूँगा कि कुछ ऐसा करने के लिए ऐसा करो. नहीं, बिल्कुल नहीं. बिल्कुल नहीं. ये आई डिड फॉर ए पर्पस. इतिहास बनाने के लिए इतिहास लिखना पड़ता है, और लिख तो दिया था. इतिहास बनाने के लिए कोई तैयार नहीं था, तो मुझे ही उतरना पड़ा एज ए एक्टर. और सबसे इसमें चैलेंजिंग पार्ट ये था कि उस हालत में यू हैव टू डायरेक्ट द फिल्म. जस्ट इमेजिन, बिकॉज व्हेन यू आर कटिंग योर वेट डाउन, यू आर नॉट हैविंग कार्ब, तो आप लिटरली चिड़चिड़ा हो जाते हो. एंड एक लंबे समय के बाद आपका दिमाग चलना बंद हो जाता है. सो आई रिमेंबर आई यूज्ड टू ची माई ओन फिंगर्स. आई यूज्ड टू सी कि यहाँ कुछ प्लास्टिक है, मैं उसको खाऊं, या आई यूज्ड टू फील लाइक मतलब शर्ट फाड़ूं, क्या करूं, मतलब ऐसे डिल्यूजन में होता था, हेलुसिनेशन होता था मुझे. बट मेरे साथ मेरी टीम थी जो हमेशा ऑब्जर्व कर रहे थे कि मैं क्या कर रहा हूँ. ऐसे बहुत दफ़ा हुआ, लेकिन माई ब्रेन इज़ वेरी स्ट्रांग. मुझे पता था मुझे क्या करना है. लाइफ में एक ही बार मरेंगे ना, बार बार क्यों मरना है. तो मेरी टीम के सारे लोग कहते थे सर यू आर सफरिंग, यू आर डूइंग टू मच. मैं तो अपने पेरेंट्स से भी दूर था. ऐसा भी एक किस्सा हुआ, लिफ्ट में मैं जाते वक्त मुझे कई सारे लोगों ने पूछा कि सर आप तो इतना हट्टे खट्टे होते थे, 3-4 महीने के बाद आपको देख रहा हूँ, आप ऐसे कैसे हो गए. सर क्या करते थे आप, ऐसा क्या हो गया, बीमार है आप, कुछ बीमारी हो गई है आपको. सो आई यूज्ड टू बी साइलेंस. मेरे पिताजी नहीं पहचान पाए. यू नो, लंबे समय के बाद मैं जब मेरे घर पे गया, एक 4 महीने के बाद, आई वॉज वेरी थिन. बाल वगैरह बढ़ा के रखा था, दाढ़ी वगैरह बड़ा था, मेरे नेल्स वगैरह बहुत बड़े थे. घर के अंदर गया, पिताजी मेरे बगल में बैठे, मला असं बघत होता. आईला बघितलं आणि सांगितलं कोणतरी भिकारी आला घरी. जस्ट इमॅजिन, है ही वॉज रियल. और मेरी मम्मा शी वॉज लुकिंग लाइक दिस, एंड माई डैड सेड ईट समथिंग, कुछ तो खाओ. जब पता चला तो मम्मा ने कहा डोंट टच इट, यू आर डूइंग इट फॉर ए पर्पस, तुला खायचं नाही. और जो ताकत मिला ना मेरे को, माँ का जो ताकत मिला ना, इसके लिए आपके सामने हूँ. नाही, मॅडनेस वेडेपणा आहे. आणि अशा वेडेपणातनंच अशा कलाकृती होतात असं याच्यावर माझा सुद्धा विश्वास आहेच आहे. पण हे सगळं करत असताना तुला असं कधी वाटलं नाही की ते इतकं एक ॲक्टर म्हणून सरेंडर व्हायचं आहे आपल्याला, आणि इतकं स्वतःवर ॲक्टर म्हणून काम करायचं आहे, हे सगळं करत असताना दिग्दर्शनाची धुरा कोणाकडे तरी द्यावी, आणि मी एक गोळ्या नावाचं जे कॅरेक्टर आहे फक्त त्याच्या परफॉर्मन्सवरच कॉन्सन्ट्रेट करावं, असं वाटलं नाही कधी का? डोक्यामध्ये हे होतं की जे मी लिहिलेलं आहे त्याला न्याय फक्त मीच देऊ शकतो. हां, दॅट वॉज द राईट पॉईंट. मी लिहिलेला स्क्रिप्टला मीच न्याय देऊ शकणार. जब मैंने लिखा तो इट वॉज प्योरली आई वॉन्टेड टू बी एज अ डिरेक्टर. बाय फ्लूक मी ॲक्टर झालो, आणि मला असं वाटतं की मेरे से बेटर शायद भी वो कोई डायरेक्ट कर पाता, क्योंकि उसको मैंने ज़िंदा किया, वो कैरेक्टर को मैंने ज़िंदा किया है. सो जब वो करने की बात आई, सो मुझे ऐसा कोई टफ नहीं लगा कि साइमल्टेनियसली आई वॉज डूइंग एक्टिंग एंड आई वॉज स्विचिंग ऑफ एंड आई वॉज कमिंग एंड डायरेक्टिंग दिस सीक्वेंस. तो मेरे लिए कोई टफ नहीं लगा. इसका सब श्रेय मैं दूंगा अपनी ट्रेनिंग को, क्योंकि 22 साल से जो मैंने सीखा है और बच्चों को जो सिखाते आ रहा हूँ, तो लाइक अगर से स्कूल में बच्चे भी कुछ परफॉर्म करते हैं ना, तो मैं कभी आई नेवर यूज्ड टू सिट. मैं खड़े हो जाता हूँ वहाँ जाके खड़े होकर परफॉर्म करके बताता हूँ. पता नहीं, वो इनहेरेंट है. दैट्स हाउ आई हैव कंडीशन्ड माई सेल्फ.
सो मेरे लिए वो दिक्कत नहीं है। ये मैं ऐसा सुनता हूँ, कई सारे लोग बोलते हैं कि आप डायरेक्ट कर रहे हैं तो आपको थोड़ा ट्रबल हुआ क्या एज एन एक्टर, आप दोनों पार्ट कैसे प्ले कर रहे हैं। मुझे लगता है जब एक्ट कर रहा हूँ तो मैं एक्ट कर रहा हूँ, जैसे ही मुझे लगता है मेरा शॉट खत्म हो गया, आई से ओके डन, कट इट एंड जस्ट गो फॉर द कैमरा, जाके देखो शॉट कैसा लगा। सो आपके साथ मैंने कई सारे सीन किए हैं, 2-2.5 मिनट के सीन, माँ कसम सीरियसली ऑडियंस को देखना चाहिए वो सीक्वेंस, दे विल गो क्रेजी। वो इमोशन कैसा था जरा शेयर कीजिए ना। आपके साथ एक सीक्वेंस था याद है जहाँ पे मैं रो रहा हूँ, आप हंस रहे हैं। नाही नाही, ओव्हरऑलच माझ्यासाठी सगळाच प्रवास खूप इंटरेस्टिंग होता. त्याच्याविषयी आपण बोलूच या सविस्तर. पण मला माझ्या डोक्यातले जे आणि प्रेक्षकांच्या अनुषंगाने जे प्रश्न आहेत त्याच्या याने आणखीन जरा विचारू देत. याच्यातला जे टीझर बघून आणि ट्रेलर बघून ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया मला आलेल्या आहेत की ती टेक्निकली अत्यंत साऊंड दिसते, त्याचं BGM, त्याचा जो साऊंड ह्याच्यावर जे काम केलेलं आहे ते अफलातून केलेलं आहे. आणखीन एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लोकेशन्स. तर आपण कॅमेरा आणि ऑडिओ यावर नंतर येऊया. आता आपण पहिल्यांदा तो लोकेशन्स, ही जी ब्युटिफुल लोकेशन्स आहेत, कारण मी सुद्धा मराठी चित्रपटांच्या निमित्ताने अनेक भागात गेलेलो आहे, पण ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मी अशा लोकेशन्सला मी स्वतः तळकोकणामध्ये आलेलो आहे. तळकोकणामध्ये मॅक्झिमम फिल्म त्यांनी शूट केलेली आहे. त्याच्यानंतर तो समुद्रामध्ये असलेला तो खडक, त्या खडक ते, तर हे कुठनं मिळालं आणि कुठे कधी तू लॉक केलंस ही सगळी लोकेशन? बेसिकली जेव्हा मी गेलेलो लोकेशन हंटिंगसाठी, तो मेरे 6 टीम अलग अलग जगह पे गए थे. कोई रत्नागिरी में था, कोई सिंधुदुर्ग में था, कोई अलग अलग जगह कोल्हापुर में था. सारे असिस्टेंट बैठे हैं यहाँ पर. सो वे लोग लोकेशन हंटिंग के लिए गए थे और 6 महीने तक वो लोग ने पूरी कोशिश की. दे यूज्ड टू सेंड मी दी फोटोग्राफ्स कि सर असा फोटो आला है बघा, हे खूप छान है. बट कहीं ना कहीं मैंने जो कहानी लिखा था ना, उसका प्रीमाइसेस और मुझे उसका जो पिच है ना, वो नहीं मिल रहा था. सो मैं खुद ही वहाँ पे चला गया और गाड़ी में बैठकर हम लोग सिर्फ ड्राइव करते थे. आई वॉज नॉट नोइंग कि कहाँ जाना है, क्या करना है. बट चिप्पी एयरपोर्ट के वहाँ उतरने के बाद गाड़ी लिया और घूमना शुरू किया. तो ऑलमोस्ट 3 दिन तक हम लोग ऐसे ही घूम रहे थे. एंड लास्ट में वी थॉट ऑफ लेट्स डिसकंटिन्यू एंड लेट्स गो टू बॉम्बे, और बाद में हम वापस से आएंगे और कुछ लोकेशन हंट करेंगे. मैं हाईवे से रिटर्न आ रहा था, वहाँ पे मुझे ऑल ऑफ सडन आई फेल्ट समथिंग के लेट्स स्टॉप द कार हियर. सामने एक छोटा सा एक झोपड़ी दिख रहा है मुझे. आई वॉन्टेड टू सी दॅट. तो सब असिस्टंटने कहा की सर खूप थकलोय सर, परत जाऊया सर, नंतर येऊया ना, हॉटेलमध्ये जाऊया, फ्रेश होऊया, नंतर येऊया. मी सांगितलं नाही, लास्ट मला बघू दे प्लीज़. और मैंने दरवाज़ा खोला, वहाँ से चलते गया और मैंने वो घर देखा, एक छोटा घर. उसके बाद आई स्टार्टेड सोबिंग, आई स्टार्टेड क्राइंग, बिकॉज जो पिछले 3-4 महीने से जो मैं वो लोकेशन ढूंढ रहा था, मुझे नहीं मिल रहा था, वो लोकेशन मुझे वहाँ पे दिखा, पहला घर. मेरे असिस्टेंट सारे पीछे से आए एंड पीछे खड़े थे. उनको लग रहा था कि मैं हंस रहा हूँ. वो लोग यू टर्न करके जैसे पैनिंग करके मेरे सामने आए तो आई वॉज क्राइंग. वो लोग ने पूछा क्या हुआ, और वहाँ पे मैं टूट गया, मैं घुटने पे गिर गया. मैंने कहा कि मेरा पहला घर मिल गया मुझे. और सो हैप्पी टू सी दैट गोळ्या का घर, जहाँ पे हमने काफ़ी शॉट्स लिए हैं. आता तो ज्या घराविषयी सांगतोय त्याचं जरा गंमत मी तुम्हाला सांगतो. कारण पिरियड फिल्म आहे, तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला काही इंग्रज पण त्याच्यामध्ये दिसतात आणि त्यांचे पण काही शॉट्स दिसतात. तर आता इतक्या वर्ष जुनं ते लोकेशन्स मिळणं अवघड आहे खूप. आणि मी सुद्धा विचार करत होतो की ह्यांनी कसं ते मिळवलं असेल. तर हे जे तो घर सांगतोय ॲक्च्युली त्याला मांगर का काहीतरी असं म्हणतात. म्हणजे तळकोकणामध्ये जिथे वाड्या असतात सगळ्या आणि हे असतात, आणि त्यांची सगळी जी जनावरं आहेत ती थोडी वरती पठारावर बांधतात, त्या जरा मोकळ्या जागेत बांधतात आणि त्याला मांगर का काहीतरी म्हणतात. तर ते त्यांनी कन्व्हर्ट केलेलं आहे गोळ्याचं घर आणि इकडच्या काही ह्याच्यामध्ये, आणि अशा पद्धतीत त्याला ते सापडलेलं आहे. कारण की मी सुद्धा कारण माझ्यासाठी ते नवीनच होतं. त्याला मांगर का काहीतरी असं म्हणतात. आणि वस्तीपासून सखल भागावर थोड्या पठारावर एक त्यांच्या दृष्टीने व्यवस्थित असं एक ती जे बांधलं जातं मांगर, त्या मांगरांनी घरामध्ये कन्वर्ट केलं आहे. आणि तुम्ही फिल्म बघा, अफलातून लोकेशन्स, म्हणजे इट विल बी अ व्हिज्युअल ट्रीट टू वॉच. दुसरं, आणि हे सगळं उत्तम हे करण्यासाठी त्यांनी त्याची एक स्ट्रॉंग दाक्षिणात्य टीम हे केलेली आहे. तो जो DOP होता तनू बालक हा अत्यंत मल्याळममधला प्रथितयश दिग्दर्शक सुद्धा आहे.
कारण त्यांनी डिरेक्टर म्हणून केलेल्या फिल्म्स मी बघितलेल्या आहेत. कोल्ड केस. हा, येस. आणि अँड ॲज अ सिनेमॅटोग्राफर ही इज लाईक अन टॉप लेवल. आणि खूप वर्षाचं काम केलेलं आहे. तर तुझ्या त्या टेक्निकल टीमविषयी, कारण की व्हिज्युअल्स हे एक त्याचं बलस्थान आहे, स्ट्रेंथ आहे या फिल्मची. आणि ॲट द सेम टाईम त्याचा साऊंड. तर तनू बालकविषयी, तुझ्या साऊंडच्या टीमविषयी आणि सुप्रसिद्ध साऊथ इंडियन गायिका ज्यांनी चित्रा, तर हजारो ज्यांची गाणी आहेत, 20-22 हजार ज्यांनी गाणी गायलेली आहेत, त्यांचं पहिलंच मला वाटतं मराठी गाणं आहे. तर तुझ्या ह्या सगळ्या टीमविषयी आणि एकूणच साऊंड, त्याच्यानंतर व्हिज्युअल्स, त्याच्यानंतर सिंगर, ह्या सगळ्यांच्याविषयी जर असा विस्तरपणे, यांची निवड ह्यांच्याबरोबरच का तू त्यांच्याबरोबर कम्फर्टेबल होतास, काय याचं कारण काय? तसं नव्हता. इकडचा टेक्निशियन घेतला तरी पण ते छान काम केलं असतं. पण कुठेतरी मला असं वाटलं का नवीन काहीतरी प्रयोग करूया आपण. कुछ नए लोगों को लेके आएंगे तो कुछ नया दिखने को मिलेगा. जैसे अगर से हम कुछ करते जा रहे हैं तो दिखेगा वही चीज़ जो करते आ रहे हैं. सो कुछ ऐसा करो जो कभी नहीं किया, तो आपको मिलेगा कुछ ऐसा जो कभी नहीं देखा. सो आई कॉल्ड माई फ्रेंड, सबसे पहले विश्वजीत सीटी. आई लव हिम, माई म्यूज़िक डायरेक्टर. आपने तो काम देखा ही है, उसका हंगामा मचाया उन्होंने. तो उसको मैंने कहानी सुनाया, आधा घंटे का नरेशन दिया मैंने उसको पूरी कहानी का. सब खत्म होने के बाद उन्होंने मुझे पूछा, अच्छा ये क्या था, कहानी था या क्या था? बिकॉज ही वॉज नॉट नोइंग कि क्या चल रहा है, क्योंकि मराठी को किस तरीके से एग्जीक्यूट करना है वो उसके बारे में कुछ उनको समझ नहीं आ रहा था. बट उन्होंने कहा मज़ा आ रहा है, आई वुड लव टू डू इट. मैंने कहा मुझे सिनेमाटोग्राफर चाहिए, बेस्ट सिनेमाटोग्राफर फ्रॉम केरला. तो उन्होंने मुझे तन्नू बालक का नाम सजेस्ट किया. देन आई मेट हिम. उन्होंने कहा कि यार स्टोरी सुनाओ मुझे. उनको भी स्टोरी सुनाया मैंने पूरा. 1-2.5 घंटे का नरेशन के बाद उन्होंने बोला वेरी गुड, पर स्टोरी क्या है? मैंने कहा यू डोंट हैव टू डू एनीथिंग, आप सेट पे आ जाओ, सिर्फ प्लेस करो, मैं बताते जाऊंगा, टेक करते रहो. तो क्लाइमैक्स के सीक्वेंस में मैं बताऊं, पूरी टीम आई थी केरला में. केरला से पूरी टीम आई थी और वो शूट कर रहे थे. और क्लाइमैक्स का सीक्वेंस में मैं यहाँ जा रहा हूँ, वहाँ जा रहा हूँ, और मैं वहाँ पे लेटा हूँ और मैं कंप्लीटली ड्राई हो चुका हूँ, लाइक ए डेड बॉडी स्केलेटन. उसमें मैं शॉट देते जा रहा हूँ. And he is talking to his assistant के I don't know what he is doing. He is just telling me come with the camera, place the camera and take the shot. So क्या हो रहा था कि वहाँ कम्युनिकेट नहीं कर पा रहा था, क्योंकि मैं अपने सीन में इतना मशरूफ था. मी मराठीमध्येच बोलायचं. माझा असिस्टंट वगैरे मराठी आहे, मग मराठीमध्येच बोलायचं. कॅमेरामॅन सांगायचं मला कळत नाही, मी काय करू. मी सांगितलं तू काय करू नकोस, फक्त प्लेस कर. मी सांगतो तिथे प्लेस कर आणि मला काय डेप्थ पाहिजे मी तुला सांगतो आणि लाव. आणि तो काय अप्रतिम कैमरामैन है ना. नहीं अफलातून है, अफलातून कैमरामैन है. वो मेरे विजन को तुरंत पहचान लेता था. ऐसे होता ना कि आप छींकते हो, सामने वाले को समझ जाता है कि वो क्यों छींका है. आणि दुसरी आणखी महत्त्वाची गोष्ट जी मला शूटिंगच्या वेळेस जाणवली ती अशी तनू बालकच्या वेळेस, जे स्केड्यूल मी केलं, ज्या भागामध्ये मी होतो, की अत्यंत मिनिमम इक्विपमेंट्स आणि ह्याच्यामध्ये, कारण की अनेक त्यातली लोकेशन्स अशी होती की जिथे जिमी शीपसारखे, क्रेनसारखे असे अनेक हे होते की जी इक्विपमेंट्स पोचूच शकत नाहीत, अशी वेडी लोकेशन्स यांनी मुळात निवडली होती. तर त्यामुळे त्या DOPचं म्हणजे डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी ज्याला आपण म्हणतो, त्या कॅमेरामॅनचं कसं पणाला लागणार होतं आणि अवेलेबल रिसोर्सेसमध्ये ज्या पद्धतीने तनू बालकने ती शूट केली आहे आणि जो रिझल्ट दिसतो तो अफलातून आहे. त्यामुळे हॅट्स ऑफ टू तनू बालक. फारच अप्रतिम काम केलेलं आहे त्यांनी. कुछ मेरे दोस्त हैं US में, दे हैव सीन दी ट्रेलर एंड टीजर एंड दे हैव सेड आपके टेक्नीशियन आर दे फ्रॉम आउटसाइड, लाइक US से है कहीं से. आई सेड नो, इंडियन है. सो हमें एक फिल्म बनाने के लिए ज़्यादा इक्विपमेंट की ज़रूरत नहीं है. यू नीड ए गुड विजन. आपके पास मिनिमम एसेट हो, आप जाके काम कर सकते हो. द फर्स्ट थिंग यू नीड दैट इज अ गुड स्क्रिप्ट. तुमच्याकडे एक छान स्क्रिप्ट असेल ना, मैं एक्झिक्यूट करू शकणार. तो वो शायद मिसिंग है हमारे इंडस्ट्री में या हर इंडस्ट्री में. जो स्क्रिप्ट अच्छी होती है ब्लॉकबस्टर बन जाती है. और ईमानदारी से काम करना. तो जो टीम आए थे साउथ से, ईमानदारी से काम किया. बहुत सारे डिले हुए बारिश की वजह से, अब बहुत सारे एग्जीक्यूशन कर नहीं पाए जैसे सोच रहे थे हम, लेकिन हम लोग ने इंतज़ार किया, हमने कॉम्प्रोमाइज़ नहीं किया, क्योंकि उनको पता था डायरेक्टर है पद्मराज राजगोपाल नायर जो कॉम्प्रोमाइज़ करने नहीं देगा. सो मैं सिर्फ वहाँ डायरेक्टर ही नहीं था, मैं झाड़ू वाला भी था. मैं मट्ठी भी खोद रहा था. आपको पता होगा, आपका सीक्वेंस था कुश्ती का,
उसमें भी मैं मिट्टी निकाल रहा हूँ. सो आई वॉज लाइक सो हाइपर कि सब काम करूँ क्योंकि मुझे वो खूबसूरत तरीके से करना था. आणि मला असं वाटतं की मी पार पाडलंय ते. नाही खूप वेगळ्या पद्धतीत कारण एकूणातच टीम तुझी अप्रतिम होती. ती इमोशनली तुम्ही सगळे मंडळी एकमेकांशी कनेक्टेड होतात. म्हणजे तसा तामझाम जो फिल्मी असतो तो नव्हता की व्हॅनिटी व्हॅन्स लागल्या आहेत आणि हे लागलं आहे. म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, ज्या ठिकाणी मी 8 दिवस शूटिंग करत होतो तिकडे सुद्धा त्या गावातलं एक घर त्यांनी घेऊन ठेवलेलं होतं. म्हणजे डिस्कम्फर्ट आणि अनकम्फर्टेबल असं काही नव्हतं. पण तुमची इच्छा आणि तुमचे हे असेल तर व्यवस्थित मार्ग निघतात. एक सुंदर कोकणातलं टुमदार घर त्यांनी त्या घरामध्येच त्याची मेकअप रूम केली होती. त्या घरामध्येच एक ड्रेस रूम कॉस्ट्युमसाठी केलेली होती. त्या घरामध्येच जेवायची लंच ब्रेकमध्ये व्यवस्थित छान सोय केलेली होती. पण अल्टिमेटली म्हणजे त्याला त्या ज्या ठिकाणी घेऊन जायचं आहे, शूट करायचं आहे, तिथं बऱ्याच सुविधा उपलब्ध नव्हत्या. पण त्याला पॅशनेटली एक फिल्म करायची होती. हे त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आणि ते पॅशन त्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये, त्याच्या प्रत्येक सीनमध्ये आपल्याला दिसतं. बाकी ओव्हरऑल तुझा एक्सपिरियन्स काय आणखीन तुला असं काय वाटतंय की हे प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे, ह्याच्याविषयी बोललं पाहिजे? मला असं वाटतं की प्रेक्षक हे फिल्म जाऊन बघावा, ये जाके देखना ही चाहिए क्योंकि इट विल का बी बघावी याचं तुझं हे काय? क्योंकि आई वुड से कि लाइफ में ऐसा फिल्म किसने एक्सपीरियंस नहीं किया होगा. जस्ट इमेजिन ए पर्सन इज गोइंग सो फार टू अचीव हिज लव, वो भी एक फिल्म के जरिए, रियल लाइफ नहीं है, फिल्म के जरिए इतने पैशनेटली वो कैरेक्टर को निभाना. ऊपर से सिर्फ वो बॉडी ट्रांसफॉर्मेशन नहीं है कहानी, अनबीटेबल स्टोरी है जो कि शायद ही किसने सुना होगा ऐसी कहानी. इतनी रूटेड स्टोरी है, अपने कोंकण की स्टोरी है और हमारी मराठी स्टोरी है और इससे बेटर ऑप्शन किसी को नहीं मिलेगा. एंड आई बेट यू, मैं सभी को कहता हूँ, और ये मैंने नहीं शुरू किया, लोगों ने कहा जिन्होंने भी इसके ऊपर काम किया है, म्यूजिक डायरेक्टर हो या फिर सिनेमाटोग्राफर हो या फिर इसके एडिटर हो या साउंड इंजीनियर्स हो. साउंड इंजीनियर की जो पूरी टीम थी वो साउथ से थी. तो वो लोग ने जब मिक्सिंग करते वक्त वो लोगों ने कहा सर इट इज़ ए लाइफ टाइम अचीवमेंट फिल्म, इट इज़ ए कल्ट फिल्म. सो वहाँ से मुझे कॉन्फिडेंस आया कि आई शुड इवन स्पीक अबाउट इट. अगर से आपने बनाया तो यू शुड स्पीक अबाउट इट. सो इट इज़ अ लाइफ टाइम एक्सपीरियंस वॉच्ड फिल्म मूवी. सो सारे जनते को जाके ये एक्सपीरियंस करना ही चाहिए. करेक्ट. जब आपने पहले बार मेरा ईमेल पढ़ा, आपका कैसा एक्सप्रेशन था? नाही, मी म्हणालो तसंच की मला सगळ्यात आधी लागतं ते स्क्रिप्ट. म्हणजे जसं मी अनेक वेळा म्हणतो की मराठी चित्रपटांच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर आपला USP, आपलं बलस्थान हा कॉन्टेंट आहे. त्यामुळे स्क्रिप्ट ऐकण्यामध्ये किंवा स्क्रिप्ट वाचनामध्ये मला सगळ्यात जास्त इंटरेस्ट असतो. कारण की ते जर का पटलं तर पुढचं सुरू होतं. पुढचा स्टेप म्हणजे मी असं कधीच होत नाही माझ्याकडे की आत्तापर्यंत असं झालेलं नाही आहे. म्हणजे शक्यतो 90% प्रमाणात की माझ्याकडे डेट्स आहेत म्हणून मी फिल्म केली आहे. माझ्याकडे तो सब्जेक्ट आवडला तरच पुढची प्रोसेस सुरू होते. त्यामुळे तुम्हाला आठवतं त्याप्रमाणे पहिल्यांदा मी तुला आपलं बोलणं आलं, सर असं करायचं चाललं आहे माझ्या डोक्यामध्ये, हे कॅरेक्टर आहे आणि आहे. तर मी तुला म्हणलं की यू जस्ट मेल मी द स्क्रिप्ट, आय विल गो थ्रू द कॉन्टेंट अँड विल गेट बॅक टू यू. आणि मी ती वाचल्यानंतर तुला म्हणलं की ते खूपच इंटरेस्टिंग झालं आहे, खूपच मस्त झालं, हा करूया, पण ते खूप चॅलेंजिंग आहे असंही म्हणालो होतो की कारण अनेक चित्रपटांचे ज्या चित्रपट आहेत ते स्क्रिप्ट लेवलवर खूप छान असतात, पण एक्झिक्युशनमध्ये ते शिवधनुष्य अनेक जणांना ते पेलता येत नाहीत. त्यामुळे मी तुलाही म्हणालो होतो की तसं ते ट्रिकी आहे तुझे म्हणतोयस, आणि त्या ट्रिकी तुझ्याचसाठी आहे. कारण की तू ते काम करणार असशील तर तू पॅशनेटली नाही ते मी करणार आणि हे असं वगैरे ते सगळं बोललं होतं. पण ॲक्च्युअल ते सगळे बघितल्यानंतर म्हणजे मीच सॅल्यूटच केला. कारण की ते अघोरी पण होतं आणि ज्या पद्धतीत ज्या पॅशनेटली तू केलंस ते म्हणजे खरोखरच त्याला सलाम आहे. आणि टीम तुझी सॉलिड होतीच, प्रश्नच नाही. म्हणजे मी तमिळमध्ये पण काम केलेलं आहे, मी तेलुगूमध्ये पण काम केलेलं आहे. मी पहिल्यांदाच या निमित्ताने केरळी मल्याळम टेक्निशियन्सबरोबर काम करत होतो. तर त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक वेगळा आनंद असतो.
म्हणजे आणि म्हणजे वेगळा आनंद म्हणजे रिजनल ओव्हरऑलच म्हणजे तेवढंच प्रेम मला मराठीविषयी पण आहे. रिजनल फिल्ममध्ये एक पॅशन असते फिल्म मेकर्समध्ये, की पॅशनेटली ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मेनस्ट्रीम बॉलिवूडमध्ये बऱ्याच वेळा आपण बघू तर ते प्रोजेक्ट बनवतात. प्रोजेक्ट बनवतात. प्रोजेक्ट बनवतात. पण रिजनल फिल्म मेकर्स हे प्रामाणिकपणे एक पॅशनेटली फिल्म करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे रिजनल फिल्म्समध्ये काम करण्याची गंमत काही वेगळी असते. आणि माझा एक्सपिरियन्स तुझ्याबरोबर तुझ्या युनिटबरोबर काम करण्याचा अफलातून होता. ज्या पद्धतीत तू त्या गोळ्याचं पात्र साकारलेलं आहेस, म्हणजे त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन हे कुठल्याही येऱ्या गाबळ्याचं काम नाही. भल्या भल्या मंडळींना असं जमणार नाही. आणि ते तू खूप ते आव्हान खूप मोठ्या लिलया पद्धतीने पेललंस. आणि त्याचा जो रिझल्ट पडद्यावर दिसतो तो अवाक करणारा आहे. म्हणजे टेरिफिक आहे. आणि कॅरेक्टर पण मला तू इंटरेस्टिंग दिलं होतंस. फक्त आपलं बोलणं एवढंच झालं होतं की ते टिपिकल स्टायलाइज्ड खलनायक होणार नाही. तो कन्व्हिन्सिंग कसा करता येईल, तो आपल्याला सबड्यूड कसा करता येईल, आणि तो स्टायलाइज करण्यापेक्षा जास्त ऑथेंटिक कसा करता येईल याविषयी आपलं बोलणं झालं होतं. आणि तो तसा दिसतोय आत्ता. त्यामुळे मजा आली. ओव्हरऑल ते शेपअप खूप चांगलं आलं आहे. मी खूप पूर्वी रफ कार्ड बघितलेलं आहे. मला एंड प्रॉडक्ट बघायचं आहे अजूनही. आणि ज्या पद्धतीत टीझरला, ज्या पद्धतीत ट्रेलरला रिस्पॉन्स मिळतो आहे, म्हणजे माझा सध्या हिंदी फिल्मचं शूटिंग चालू आहे. मी एका हिंदी फिल्मचं शूटिंग करतो आहे. म्हणजे काल सेटवर आपला टीझर आणि ट्रेलर रिलीज झाल्यानंतर बऱ्याच मंडळींनी, त्या हिंदीतल्या लोकांनी, सर आपकी वो साउथ इंडिया से वो पूरी टीम है, डायरेक्टर आपका साउथ इंडिया है, लेकिन वो पिक्चर आपकी मराठी आ रही, वो ट्रेलर देखा, वो बहुत ही बढ़िया लगा. तर त्यामुळे तो ट्रेलर टीझर मराठी प्रेक्षकांबरोबरच जास्तीत जास्त अमराठी लोकांपर्यंतही पोहोचतोय. कारण ते कसं आहे ना, आपण सुद्धा बघतो की साऊथचे अनेक पिक्चर्स, आणि हे आपण काहीतरी चर्चा असली की ती बघतो, किंवा व्ह्यूज जास्त आहे म्हणून बघतो. आणि ते बघायला सुरुवात केल्यानंतर ते होल्ड होतं. आणि जराही आपल्याला ती भाषा कळत नसली तरीसुद्धा आपण त्याच्यात गुंतून राहतो. तसं ह्या ट्रेलरविषयी होतं आहे असं माझ्या लक्षात आलं आहे. त्यामुळे जसा प्रतिसाद टीझर आणि ट्रेलरला मिळाला आहे तसाच तो चित्रपटाला मिळाला तर मात्र बहार येईल. मिळणारच. आपला प्रेक्षक आपला सोबत है. लेट्स होप फॉर द बेस्ट. लेट्स होप फॉर द बेस्ट. अजुन आपसे ये पूछना था मेरे को, ऐसा कौन सा फनी एलिमेंट आपके साथ हुआ शूटिंग करते वक्त माझी प्रार्थना के सेट पर? फनी एलिमेंट मला असा मंग्या कॅरेक्टर. हां, म्हणजे हो, पण म्हणजे कॅरेक्टरायझेशन खूप छान वेगवेगळी झालेली आहेत. त्यासाठी त्या मंडळींनी कष्टही केलेले आहेत. त्या लूकसाठी त्यांनी ज्या पद्धतीत केसांना शिक्षा दिलेली आहे त्याच्या, तर कॅरेक्टरायझेशन छान झाली आहेत. तुझी ती सगळी स्टुडंट्सच आहेत मला वाटतं. मला वाटतं सगळेच बाकीचे जे होते ते सगळे तुझे स्टुडंट्सच आहेत. सबके सब मेरे स्कूल के स्टूडेंट. त्यामुळे त्यांनी काय त्यांच्या गुरुबरोबरच साक्षात काम करायला मिळतंय, प्रोजेक्ट करायला मिळतंय, याचे एक वेगळा आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर. आणि घाबरून बसलेला नाही, तुमच्या बरोबर काम करायला. हां, ते बऱ्याच जणांचं होतं. पण ते एकदा काम करायला सुरुवात केल्यानंतर मग त्यांच्या लक्षात येतं. ते एक सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याच जणांचं होतं. पण मला नाही असं वाटत, कारण की शेवटी आपल्याला तो सीन व्यवस्थित वर्क होणं गरजेचं असतं. त्यामुळे मला स्वतःला असं आवडत नाही की माझं तशा अर्थाने प्रेशर कुठल्या सहकलाकारांनी घ्यावं, कारण की मग ते रिफ्लेक्ट सीनमध्ये होतं. त्यामुळे मला असं वाटतं मी त्यांना सीनच्या आधी बऱ्यापैकी कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न केला आहे. छान सगळी मंडळी होती. सगळ्यांनी त्यांच्या पद्धतीने द बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक वेगळेपण तुझ्या युनिटमधलं असं होतं की तिथं जरा नाही त्याच्यामध्ये, आणि ते फार व्यावसायिक वातावरण नव्हतं. खूप इन्फॉर्मल वातावरण जास्त छान होतं. म्हणजे एक कुठली तरी फॅमिली एकत्र येऊन काहीतरी करत आहे असा तो फील होता. तसं इन्व्हायरमेंट खूप पॉझिटिव्ह होतं. आणि असं हे सगळं सकारात्मक वातावरण तुमच्या कलाकृतीमध्ये रिफ्लेक्ट होतं, जे की माझी प्रार्थनामध्ये रिफ्लेक्ट झालेलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे लेट्स होप फॉर द बेस्ट. लेट्स होप फॉर द बेस्ट. थँक्स फॉर कमिंग. सेम इयर. तुला खूप शुभेच्छा.
मला तुझ्याबरोबर या चित्रपटामध्ये काम करताना प्रचंड आनंद झाला, मजा आली. नेहमीच्या टिपिकल काही ज्या एक व्यावसायिक चित्रपटांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या एक कलाकृती करायला लागतात त्याच्यापेक्षा एक म्हणजे वेगळ्या माझा प्रयत्न असतो वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या चित्रपटांचा भाग होण्यामध्ये. त्याचा एक कलाकार म्हणून एक वेगळा आनंद मिळतो. तर असा एक तू प्रामाणिक प्रयत्न केलेला आहेस त्या याच्यामध्ये मला सहभागी करून घेतलंस. मला खऱ्या अर्थाने मजा आलेली आहे. एक वेगळ्या पद्धतीचा एक अत्यंत प्रामाणिक प्रयत्न माझी प्रार्थनामध्ये सब कुछ पद्मराज नायर यांनी याच्या त्या चित्रपटामध्ये झालेला आहे. आणि एक वेगळी कलाकृती, एक सकस कलाकृती, एक दर्जेदार कलाकृती बघितल्याचा आनंद प्रेक्षकांना मिळावा एवढंच असं मला वाटतं आहे. फक्त आता प्रेक्षकांना जसं टीझर आणि ट्रेलर आवडला आहे तसं तो एक्झॅक्टली कसा आलेला आहे चित्रपट हे बघण्यासाठी त्यांनी थिएटरमध्ये जावं एवढीच प्रेक्षकांना नम्र विनंती. मी पद्मराज राजगोपाल नायर, माझी प्रार्थना या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक. 9 मई को आपके नज़दीकी सिनेमा घर में जाके देखिए माझी प्रार्थना. ये कहानी आपके जहन में छप जाएगी अगले 25 साल तक. थैंक यू सो मच. आई लव यू ब्रदर. सेम हियर ब्रदर, लव यू. लेट्स होप फॉर द बेस्ट. थैंक यू सो मच.